महाराष्ट्र सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मोठा निर्णय घेतला आहे। विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा, मानसिक छळ, भेदभाव यावर पूर्ण बंदी घालण्यात आली असून नियम तोडल्यास कठोर कार्यवाहीचा इशारा देण्यात आला आहे। महाराष्ट्रातील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय। राज्य सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी कडक शासन निर्णय जारी केलाय। या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा, मारहाण, मानसिक त्रास किंवा अपमान करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली। शिक्षण हक्क कायदा 2009 मधील कलम 17 ला अधिक बळ देण्यात आलं असून शिक्षक, मुख्याध्यापक किंवा कंत्राटी कर्मचारी कोणालाही विद्यार्थ्यांना शिक्षा देण्याचा अधिकार राहणार नाही। तसेच जात, धर्म, लिंग, भाषा, अपंगत्व किंवा सामाजिक आर्थिक स्थितीच्या आधारावर भेदभाव करणे गुन्हा ठरणार आहे। विद्यार्थ्यांशी कामाव्यतिरिक्त वैयक्तिक मेसेज, चॅट किंवा सोशल मीडियावर संवाद साधण्यासही बंदी घालण्यात आली आहे। पालकांच्या परवानगीशिवाय विद्यार्थ्यांचे फोटो, व्हिडिओ किंवा खासगी माहिती वापरणे मनाई असणार आहे। कोणतीही गंभीर घटना घडल्यास 24 तासात पोलिसात तक्रार दाखल करणे शाळांना बंधनकारक आहे। या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षित, सन्मानपूर्ण आणि आनंदी शिक्षणाचे वातावरण मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते।